नमस्कार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचा जो स्वमूल्यांकन फॉर्म आहे तो नेमका कसा भरायचा याबद्दल आज आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने सगळी माहिती घेणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. बघा, आपण ही संपूर्ण प्रक्रिया या 5 सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. उपक्रम काय आहे इथपासून ते शेवटी गुण कसे मोजायचे इथपर्यंत सगळं काही आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. या मूल्यांकनाचा उद्देश फक्त गुण मिळवणं नाहीये, नाही का? तर आपल्या शाळेच्या कामगिरीचा एक आरसा आपल्यासमोर यावा आणि भविष्यात काय सुधारणा करायच्या आहेत यासाठी एक पक्का आराखडा तयार व्हावा हा खरा हेतू आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे आपल्याला काही मोठे मोठे निबंध लिहायचे नाहीयेत. प्रत्येक मुद्द्यासाठी अगदी थोडक्यात पण एकदम अचूक माहिती द्यायची आहे. कमीत कमी शब्दांत दिलेली स्पष्ट माहिती हीच तर खरी ताकद आहे, नाही का? ठीक आहे, तर आता आपण थेट पहिल्या आणि महत्त्वाच्या भागावर येऊया. भाग अ म्हणजेच पायाभूत सुविधा. ह्या भागासाठी तब्बल 38 गुण आहेत. त्यामुळे यातला प्रत्येक मुद्दा आपण लक्ष देऊन पाहूया. आता बघा यातली गंमत काय आहे. यात फक्त मोठ्या गोष्टी नाहीत, तर छोट्या छोट्या गोष्टींनाही किती महत्त्व दिलंय. समजा तुमच्याकडे स्वतंत्र ग्रंथालय नसेल, हरकत नाही, पण एक छानसा वाचन कोपरा आहे ना, त्यालाही गुण आहेत. इतकंच काय, एकत्रित मुख्याध्यापक कार्यालय असेल तरी त्याला गुण मिळणार आहेत. आणि ऐका, प्रत्येक गोष्टीसाठी कागदपत्रांचा डोंगर उभा करायची काही गरज नाही. एक साधं उदाहरण घ्या. प्रथमोपचार पेटी ती शाळेत आहे का? मग फॉर्ममध्ये फक्त होय असं लिहायचं. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा समिती प्रत्यक्ष भेट देईल तेव्हा या गोष्टी ते स्वतः पाहणार आहेत. आता मुद्दा क्रमांक 7.1 बघा, इको क्लब. इथे मात्र आपल्याला कागदोपत्री पुरावा लागेल. पण घाबरू नका, फार काही नाही. फक्त सरकारी मार्गदर्शक तत्वांनुसार क्लब तयार करा आणि त्या समिती सदस्यांची एक छोटीशी यादी पुराव्यासाठी जोडा. झालं काम. चला आता भाग ब कडे वळूया. हा भाग पूर्णपणे शासकीय धोरणांची अंमलबजावणी आणि आपल्या डिजिटल रेकॉर्ड्सबद्दल आहे. त्यामुळे साहजिकच इथे आपल्याला थोडा डेटा जमा करावा लागणार आहे. माहिती आहे, डिजिटल नोंदींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर प्रामाणिकपणा. उदाहरणार्थ आधार व्हॅलिडेशन. जर ते 100% झालं नसेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. जे वास्तव आहे तेच लिहा. बघा, या शाळेनं कसं प्रामाणिकपणे 96% नोंदवलं आहे. अचूकता ही गुणांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न येतो की हा डेटा मिळवायचा कुठून? तर UDIC+ पोर्टलवरून. फक्त पोर्टलवर लॉग इन करायचे, स्टुडंट पोर्टलमध्ये जाऊन आधार कॅप्चर स्टेटस निवडायचे आणि त्या रिपोर्टचा एक स्क्रीनशॉट काढून पुरावा म्हणून जोडायचा आहे. अगदी सोपं आहे की नाही? भाग ब मधला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रहरी क्लब. आता हा प्रहरी क्लब म्हणजे नेमकं काय? तर व्यसनमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाळेचं वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मिळून तयार केलेली एक समिती. हा क्लब स्थापन करण्याची प्रक्रिया सुद्धा अगदी सरळ आहे. प्राथमिक आणि माध्यमिक असे 2 गट तयार करा. सगळ्या सदस्यांची नावं लिहा आणि या क्लबची उद्दिष्ट काय आहेत यावर एक छोटासा अहवाल तयार करा. म्हणजे सगळी माहिती कागदावर व्यवस्थित असली पाहिजे. आतापर्यंत आपण पाहिलं की काय काय करायचं आहे, पण आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न. हे सगळे पुरावे नक्की सादर कसे करायचे? त्यांची फाईल कशी बनवायची? हो, हा प्रश्न खरंच खूप जणांना पडतो आणि याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. आपल्याला फक्त 2 प्रकारचे पुरावे लक्षात ठेवायचे आहेत. तर मुद्दा असा आहे, पुरावे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे भौतिक आणि दुसरा म्हणजे कागदोपत्री. भौतिक म्हणजे काय? तर ज्या गोष्टी समिती प्रत्यक्ष शाळेत येऊन पाहू शकते, जसं की सोलार पॅनल, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह. यासाठी फोटो काढत बसायची अजिबात गरज नाही. पण कागदोपत्री पुरावा म्हणजे काय? तर उपक्रमांचे रिपोर्ट्स, बैठकींचे फोटोज किंवा UDIC+चे स्क्रीनशॉट्स हे मात्र आपल्याला फाईलमध्ये लावावेच लागतील. आणि इथे एक छोटी पण खूप कामाची टिप. तुम्ही जी पुराव्यांची फाईल बनवाल ना, तिला एक अनुक्रमणिका म्हणजेच इंडेक्स नक्की तयार करा. फॉर्ममधल्या प्रत्येक मुद्द्यासमोर त्याचा पुरावा कुठल्या पान नंबरवर आहे हे लिहा. समजा आरोग्य तपासणी अहवाल, तर समोर लिहा पान क्रमांक 2. यामुळे तपासणाऱ्यांचं काम खूपच सोपं होऊन जाईल. चला तर मग आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या सगळ्याची बेरीज करून अंतिम गुण कसे काढायचे ते पाहूया. इथलं गणित अगदीच सोपं आहे. भाग अ मध्ये मिळालेले सगळे गुण आणि भाग ब मध्ये मिळालेले सगळे गुण यांची फक्त बेरीज करायची आहे. यातूनच आपल्याला 200 पैकी आपले स्वमूल्यांकनाचे एकूण गुण मिळतील. उदाहरण म्हणून पाहिलं तर एका शाळेने या संपूर्ण प्रक्रियेनंतर स्वतःला 200 पैकी 115 गुण दिले आहेत. हा एक अतिशय वास्तववादी आकडा आहे. प्रत्येक वेळी 100% गुण मिळवणं अजिबात अपेक्षित नाहीये. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. हे गुण म्हणजे फक्त एक आकडा आहे. खरी ताकद आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. यातून आपल्याला आपल्या शाळेची बलस्थानं कोणती आणि कुठे सुधारणेला वाव आहे हे स्पष्टपणे कळतं. हा फक्त एक फॉर्म नाहीये, तर आपली शाळा आणखी सुंदर बनवण्याचा एक मार्ग आहे. तर मग विचार करा, या मूल्यांकनानंतर तुम्ही तुमच्या शाळेत पहिला कोणता सकारात्मक बदल घडवून आणणार आहात?